नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसान निधीच्या 16व्या हप्त्याचे नियोजन. महाराष्ट्र राज्यातील एकूण 87.38 लाख शेतकऱ्यांना मिळणार PM किसान निधी. सविस्तर अपडेट जाणून घेण्यापूर्वी मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशाच प्रकारचे अपडेट आपल्याला भेटत राहतील. PM किसान निधीचा 16वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात वितरित होणार आहे. राज्यातील 87.38 लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले असून राज्याने रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफर निधीसाठीची यादी केंद्र सरकारकडे सादर केली आहे. अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सन 2018 पासून राबविण्यास सुरुवात झाली. 2 हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रति हप्ता रुपये 2,000 म्हणजेच वार्षिक 6,000 अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेत आधार कार्ड जोडणी करणे गरजेचे आहे, परंतु 3 लाखावर शेतकऱ्यांची KYC अद्याप झाली नाही. दरम्यान राज्यात 31 जानेवारी 2024पर्यंत 86.99 लाख लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली असून केंद्र शासनाकडे पाठविण्यात आली आहे. राज्यातील 3,24,000वर शेतकऱ्यांची KYC अद्याप पूर्ण व्हायची आहे. कृषी विभाग, गणना विभागाने यासंबंधीचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे, परंतु KYC न झाल्याने हे शेतकरी या योजनेला मुकणार आहेत. दरम्यान PM किसान निधीचा 16वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात वितरित होणार आहे. राज्यातील 87.38 लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले असून राज्याने रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफर निधीसाठीची यादी केंद्र सरकारकडे सादर केली आहे. मित्रांनो, येणारा जो काही 16वा हप्ता आहे हा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येईल अशी एक आशा आहे, परंतु याची तारीख अद्याप डिक्लेअर झालेली नाही. तारीख डिक्लेअर झाल्याच्या नंतर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्यात येईल. तर हे होतं PM किसान संदर्भात महत्त्वाचं असं अपडेट. भेटूया अशाच एका नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.